नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी माझी विनयभंग नावाची एक विनोदी कथा आपणाला वाचून दाखवतोय. एका मध्यमवर्गीय कॉलनीमध्ये टेरेसवर कपडे वाळत घालण्याच्या प्रकरणावरून काय गोंधळ उडतो, काय रोमॅन्टिक गोंधळ उडतो, त्याचं वर्णन या विनोदी कथेमध्ये मी केलेलं आहे. कथा माझीच आहे. मी अमोल अंकुलकर. ही कथा पूर्वी एका दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेली होती. तर या कथेचं वाचन मी करतोय. कथेचं नाव आहे विनयभंग. त्यात विनयला तुम्ही इन्व्हर्टेड कॉमा टाका, म्हणजे साधारण त्या कथेचा काय आशय आहे हे तुम्हाला कोणत्याही देशातील रेसिडेन्शियल झोनचं सौंदर्य कशावर अवलंबून असतं असा जर प्रश्न कोणी विचारला तर ज्या घरातील लोक आपले कपडे, रोजचे कपडे घराच्या कंपाऊंड वॉलवर अथवा फ्लॅटच्या आत वाळत घातलेले दिसत नसतील तर ते लोक सुसंस्कृत असं म्हणता येईल. पण आगरकर कॉलनीतील लोकांना याचं काही सोयरसुतक नव्हतं. कारण या कॉलनीमध्ये टेरेसवर कपडे असे काही अस्ताव्यस्त म्हणजे वाळत टाकलेले असायचे की तिथून जाणाऱ्याच्या नजरेला काय म्हणजे इम्प्रेशन पडेल याचा कोणी विचारच करत नव्हतं. कारण आपले कपडे वाळत घालणं गृहसंकुलाच्या आणि पर्यायाने कोणत्या सौंदर्यशास्त्रात बसतं याचा विचार न करताच आपले कपडे कसेही आणि कुठेही ते वाळत घालत असत. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं यामुळे काय इम्प्रेशन पडेल याचाही ते विचार करत नव्हते. घराच्या बाल्कनीत, अंगणात जे कपडे वाळत घातले जायचे त्या कपड्यामध्ये अर्थातच सर्व धर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व वस्त्र समभाव होता. यामध्ये शर्ट पॅन्ट, हाफ पॅन्ट, फुल पॅन्ट, हाफ शर्ट, फुल शर्ट, साड्या, परकर, बनियन, कुर्ता, पायजमा, टोपी, गाऊन, पंजाबी ड्रेस इतकंच काय पण सोहळ्यातलं धोतर देखील असायचं. आंतरवस्त्रे वाळत घालताना मात्र ती कोणाला दिसू नयेत याची काळजी घेतली जायची. परंतु यातून असाच एक भयंकर लोचा घडला. अहो कारलेकर, ऐकलत का? एके सकाळी जोशी हसत मोबाईल सर्फिंग करत म्हणाले, बोला. अहो 5 वर्षापूर्वी कोरोना काळातील लॉकडाऊनचे दिवस आठवून पहा. कशाला ही वाईट आठवणी सांगताय? अहो जस्ट टाइमपास म्हणून. म्हणजे असं झालं तरी काय? अहो जेव्हा लॉकडाऊन व्हायचे आणि त्यांची मुदत संपली की सर्वात जास्त गर्दी कोणत्या दुकानात व्हायची तुम्हाला माहिती का? विचित्र चेहरा करून कारलेकरांनी विचारलं, म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? असा विचित्र चेहरा करू नका. जोशी खेकसून म्हणाले, टाइमपास म्हणून मी तुम्हाला जुन्या आठवणी सांगतोय. हे पहा, 5 वर्षापूर्वी जेव्हा लॉकडाऊन पिरियड लागू होऊन तो महिन्याने संपायचा तेव्हा अंडरवेअर, बनियन, ब्रा खरेदी करण्यासाठी सर्वात जास्त गर्दी ही होजियरच्या दुकानात असायची. म्हणजे लोक वरून कपडे छान छान घालतात परंतु आतले कपडे कसले फाटके घालतात हे या कोरोनाच्या निमित्ताने दिसून आलं. हा आंतरवस्त्र सौंदर्याचा अपमान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? सोशल मीडियात जुन्या आठवणीचे फोटो आज प्रसिद्ध झालेत म्हणून मला हे अचानक सुचलं. हे तुमचं एक आपलं काहीतरी तरकट असतं बघा. कारलेकर कपाळावर आठ्या घालून म्हणाले, हे काय तुमचं वय आहे का असल्या आठवणी सांगायचं? लॉकडाऊन नंतर अंडरवेअर, बनियन, ब्रा खरेदी करण्यासाठी सगळ्यात जास्त गर्दी, त्याचे फोटो तुम्ही चवीने बघणं हे तुमच्या 65व्या वर्षी आंबट शौकीनपणाचं लक्षण आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे ऐकून आणखी वैतागलेला चेहरा करून जोशी म्हणाले, अहो मी केवळ टाइमपास म्हणून हे तुम्हाला सगळं सांगतोय. मग त्याचं आता काय? या मागच्या अनुभवामुळे मी आता शहाणा झालोय. जोशी म्हणाले की मागं जो कोरोनाच्या काळात जो अनुभव आला त्यावरून मी आता शहाणा झालोय. ते कसं काय? मागच्या अनुभवामुळे मी आता दरवर्षी डझनभर अंडरवेअर्स आणि बनियन सुरुवातीलाच विकत घेऊन टाकतो. अचानक मध्येच कोरोना उपटला तर काय घ्या? आता कशाला कोरोना येतोय आणि लॉकडाऊन येतोय? कारलेकर हात झटकून म्हणाले, आता विसरा जुने दिवस. कोरोनाचा व्हायरस
आत्महत्या करेल असली डेंजर औषधं बाजारात आलेली आहेत. मला आता तुमच्याशी बोलायला वेळ नाही. आपण गणपती मंदिरात सायंकाळी भेटूया. आता मी टेरेसवर कपडे वाळत घालतोय. ठीक आहे, मी आता निघतो. भेटू पुन्हा संध्याकाळी, असं म्हणून जोशी निघून गेले. कार्लेकरांनी वॉशिंग मशीनवर धुतलेल्या आणि पिळून ठेवलेल्या कपड्याची बादली उचलली आणि ते टेरेसवर आले. उन्हाळ्यात कपडे लवकर वाळावेत यासाठी ते नेहमी टेरेसवर कपडे वाळत घालत असत. तसे कॉलनीतील बहुतेक रहिवासी देखील आपले कपडे अर्थातच टेरेसवर वाळत घालत होते. घराच्या टेरेसवर वाळत घातलेल्या कपड्यामुळे आपल्या गृहसंकुलाच्या सौंदर्याला एक अजागळ बाधा येत आहे हे कोणाच्या गावी नव्हतं. कार्लेकरांच्या पत्नी सौ वैजयंती कार्लेकर यांचे गुडघे धरलेले असल्याने हे कपडे वाळत घालायचं काम कार्लेकरांना करावं लागायचं. कार्लेकर टेरेसवर आले. साडी, धोतर, शर्ट यासह त्यांनी स्वतःची चट्ट्या पट्ट्यांची अंडरवेअरही टेरेसवर झटकून वाळत टाकली. एक वार खाली पाहिलं. आजूबाजूच्या टेरेसवरही इतर शेजाऱ्यांनी आपापले कपडे वाळत घातलेले होते. त्याकडे सहज पाहत कार्लेकर खाली आले. लुंगी गुंडाळून घरात त्यांनी टीव्ही सुरू केला तेव्हा अभिनेता सनी देओल एका बनियन कंपनीची जाहिरात करीत होता. त्यांनी वैतागून चॅनल बदललं तर दुसऱ्या चॅनलवर सनी लिओनी मादक हसत ब्रेसेरची जाहिरात करत होती. ते पाहून त्यांनी टीव्ही बंद केला आणि सरळ मोबाईलवर रील्स पाहायला सुरुवात केली. कपडे वाळत टाकले का हो तुम्ही टेरेसवर? सौभाग्यवती कार्लेकरांनी विचारलं. हो टाकलेत. वाळतील ना 4 वाजेपर्यंत? नाही, उन्हाळा असला तरी ढग दाटून आलेत. मला तर अवकाळी पावसाची शक्यता वाटते. हे मात्र बरोबर आहे. मोबाईलमधील मुंडी वर करत कार्लेकर म्हणाले. काल 40 अंश सेल्सिअस तापमान होतं. ऊन वाढलं की अवकाळी पावसाच्या शक्यताही वाढतात. आंबा खराब होतो तो वेगळाच. कार्लेकर पती पत्नी बोलत असताना बाहेर जोराचा वारा सुटला. थोडी धूळही सुटली आणि त्या वाऱ्याच्या जोरानं कार्लेकरांनी वर टेरेसवर वाळत घातलेली त्यांची चट्ट्या पट्ट्याची अंडरवेअर उडाली आणि शेजारच्या टेरेसवर वाळत घातलेल्या जळके काकूंच्या साडीवर जाऊन पडले. कॉलनीतील वत्सला जळके काकू यांचं नाव आणि आडनाव याचा काही संबंध नव्हता. पूर्वी नवऱ्याच्या त्रासानं अनेक महिलांचे बळी गेले होते. अनेक महिलांनी हुंड्याच्या व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्याही केल्या. पण आता जमाना बदलला. स्त्रीमुक्ती आणि महिला सक्षमीकरणाचा वार वंदे भारत ट्रेनच्या वेगानं वाहत असल्यानं आणि सोशल मीडिया ऐन भरात असल्यानं महिला वर्गाला चांगलंच नैतिक आणि अनैतिक बळ मिळालेलं होतं. याचा जळके काकू यांच्या उपद्व्यापी स्वभावाला चांगलाच फायदा झाला आणि घरात येता जाता त्यांनी नवरा, सासू आणि सासरे यांना गन पॉइंटवर ठेवायला सुरुवात केली. बाहेर जोराचं वारं सुटलेलं पाहून टेरेसवर वाळत घातलेले कपडे उडून तर गेले नाहीत ना हे पाहण्यासाठी जळके काकू लगबगीने टेरेसवर आल्या आणि आपल्या वाळत घातलेल्या साडीवर एक चट्ट्या पट्ट्याची अंडरवेअर पडलेली पाहून त्यांची तळपायाची आग लाजून तळपायातच राहिली. पण क्षणार्धात त्या प्रचंड भडकल्या. त्यांनी प्रथम कानोसा घेतला, कारण त्यांचा नवरा असल्या जुन्या काळातील चट्ट्या पट्ट्याची अंडरवेअर वापरत नव्हता. नेमक्या त्याच वेळेला बाहेर जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे आपण काही वेळापूर्वी वाळत घेतलेले कपडे उडून तर गेले नाहीत ना याची पाहणी करण्यासाठी देखील कार्लेकर काका टेरेसवर आले आणि आपली चट्ट्या पट्ट्याची अंडरवेअर शेजारच्या जळके काकू यांच्या वाळत घातलेल्या साडीवर पडलेली पाहून त्यांच्या पापभीरू मनाला प्रचंड धक्का बसला आणि नंतर ते चक्क लाजलेच. कार्लेकर यांच्या बदलत्या प्रतिक्रिया पाहून जळके काकू भडकल्या. त्यांनी प्रथम विद्युत चपळाईनं आपल्या साडीवर पडलेल्या चट्ट्या पट्ट्याच्या अंडरवेअरचा मोबाईलवर फोटो काढला आणि महिला मंडळाच्या ग्रुपवर टाकला आणि बांगड्या सरसवात प्रथम सौम्य भाषेत
शेजारच्या टेरेसवर उभ्या असलेल्या कार्लेकर काकांना विचारलं, ही अंडरवेअर कुणाची मला कळू शकेल का? दुर्दैवाने ही अंडरवेअर माझीच आहे. वाऱ्याच्या वेगाने ती तुमच्या वळ्यात घातलेल्या साडीवर येऊन पडली असावी. कार्लेकर ओशाळलेला चेहरा करून म्हणाले. आणि हे तुम्ही निर्लज्जपणे मला सांगताय? इथे निर्लज्जपणाचा प्रश्न येतोच कुठे? कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर हे ऍक्ट ऑफ गॉड म्हणता येईल, कार्लेकर म्हणाले. नालायक आहे तुम्ही कार्लेकर. जळके काकू कार्लेकरांच्या अंगावर जात म्हणाल्या, तुमच्या शेजारी एक सती सावित्री पतिव्रता राहते आणि तिचा तुम्ही अशा पद्धतीने विनयभंग करताल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही काय तोंडाला येईल ते काय बोलता की काय? या काकूंच्या भयंकर संशयानं कार्लेकरांची बोबडीच वळाली. मी जे दिसतंय तेच बोलते. जळके काकू आपल्या साडीवर पडलेल्या अंडरवेअरचा आणखी एका अँगलने फोटो घेऊन त्या म्हणाल्या, तुमची माझ्यावर गुलकंदी नजर असते हे मी अनेकदा ऑब्झर्व केलेलं आहे आणि आता याची पक्की खात्रीच झालेली आहे. माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. मी तुमच्यावर काय गुलकंदी नजर ठेवणार? तुम्हाला यावरून कसली खात्री वाटली म्हणता? कार्लेकरांनी डोक्याला हात लावला. ती हीच की जळके काकू लाजत किंवा रागावत म्हणाल्या, तुमच्या मनातील रोमॅन्टिक इच्छांची लक्तर इथं टेरेसवर टांगलेली अख्ख्या कॉलनीत व्हायरल झालेली आहे. तुम्ही तुमचं तोंड बंद करा, कार्लेकर हातवारे करत म्हणाले. तुमच्या असल्या घाणेरड्या कामुक शंका ऐकून स्वर्गातले कामदेव देखील हैराण झाले असतील. हे कामदेवांचंच काम आहे, जळके काकू ठामपणे म्हणाल्या. तुम्हाला तुमच्या मनातील माझ्याबद्दलच्या तसल्या इच्छांना आकार देण्यासाठी तुम्हाला निमित्त करून कामदेवाने हा अंडरवेअर रूपी फुलांचा बाण माझ्या काळजावर सोडलेला आहे. पण लक्षात ठेवा, मी पूर्णपणे सावध आहे. ही असली नाटकी अनसेन्सॉर्ड भाषा बोलून घाबरता कोणाला? बाई असण्याचा फायदा घेता की काय? कार्लेकर चांगलीच भडकले. माझं वय काय, तुमचं वय काय? मी माझं वय कोणालाच अजिबात सांगणार नाही. जळके काकू मोबाईल दाखवत म्हणाल्या, हे पहा, अख्ख्या कॉलनीत ही साडी आणि तुमची चड्डी, माफ करा, अंतर्वस्त्र व्हायरल झालेली आहेत. भजनी मंडळाचे 17 व्हॉट्सअप मेसेज मला इतक्या वेळात आलेले. तुमच्यामुळे तुमच्या भजनी मंडळाची बुद्धी देखील फिरलेली आहे हे याच्यावरून दिसतं. लक्षात ठेवा, आमच्या भजनी मंडळाबाबत एक अवाक्षर बोललेलं मी खपून घेणार नाही. तुमची चट्टी पड्ड्याची चड्डी आणि माझी साडी यांचं मिलन पाहून आसावरीनी बाईंनी चावट कविता देखील मला व्हॉट्सअप केलेली आहे. आसावरी बाई मूर्ख आहेत, कार्लेकर प्रचंड रागाने म्हणाले. इतक्या किरकोळ गोष्टीला तुम्ही कसलं सेक्सी रूप दिलेलं आहे. अरारारा, मला तुमच्या घाणेरड्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. तुमची चट्ट्या पट्ट्याची अंडरवेअर माझ्या साडीवर पडली ही बाब तुम्हाला किरकोळ वाटते का? किरकोळ बाबच आहे, कार्लेकर म्हणाले. समजा तुमची साडी वाऱ्याने उडून माझ्या अंडरवेअरवर जर पडली असती तर? माझी साडी इतकी हलकट नाही परपुरुषाच्या अंतर्वस्त्रावर जाऊन पडाला, जळके काकू म्हणाल्या. झालेला प्रकार गंभीर आहे. ही विनयभंगाची अदखलपात्र केस होऊ शकते. विनयभंगाची अदखलपात्र केस? कार्लेकर फारच गोंधळून गेले. तुमच्या काही जिभेला हाड आहे की नाही? काय मगापासून आपलं तोंड सोडले ते? जोराचा वारा सुटलं म्हणून माझी चड्डी, हे आपला अंडरवेअर तुमच्या साडीवर येऊन पडली, त्याचा तुम्ही केवढा गुलाबी कालवा करताय. तुम्ही तुमच्या अंडरवेअर मग दगडाचं वजन का ठेवलं नाही? टेरेसवर दगड साठवून ठेवायला तुम्ही मला समजलात काय? इथे सभ्य लोक राहतात हे जरा लक्षात राहू दे, कार्लेकर निरागसपणे म्हणाले. पण यातून एवढं रामायण घडेल याची मला काय कल्पना? तुमची अंडरवेअर माझ्या वाळत घातलेल्या साडीवर येऊन पडते, या हलकट घटनेला तुम्ही रामायण असं संबोधून माझ्या पवित्र आध्यात्मिक भावना दुखवताय. जळके काकू डोळ्याला पदर लावत म्हणाल्या, आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं मी तुमचा तीव्र निषेध करते. तेवढ्यात कॉलनीतील जळके काकू यांची मैत्रीण सुमन यांचा फोन आला. तेव्हा जळके काकू रडत म्हणाल्या, तुमच्या या हलकट कारनाम्यामुळे सुरू झाले बघा एकेका सटव्यांचे फोन.
आता मला की नाही चिडून बेजार करते. चिडून? तुम्ही काय स्वतःला 16 वर्षाची कन्या समजता की काय? कार्लेकर डोक्याला हात लावत म्हणाले. अहो, कुणी शेंबडं पोरग सांगेल. वाराच्या प्रतापामुळे हे सगळं घडलेलं आहे. थांबा. जळके काकू कार्लेकरांना थांबित म्हणाल्या, हे पहा, तुम्ही ही जी घटना जी किरकोळ म्हणताय ना, त्याचे परिणाम कसे झालेत ते पहा. आता माझं आणि माझी मैत्रीण ती सुमन यांचं बोलणं ऐका. असं म्हणून जळके काकूंनी आपला मोबाईल स्पीकर मोडवर ठेवला आणि भलतेच गप्पा सुरू झाल्या. कोण, सुमन का? अगं बोल ग. काय आम्हाला न सांगता शेजारच्या कार्लेकर काकांबरोबर चांगलाच रोमांच चाललेला दिसतोय. अगं काय बोलतेस की काय? तुझी प्रेमाची निशाणी पाठवलीस ना तू ग्रुपवर. प्रेमाची निशाणी? मग काय, कार्लेकर काकांची चट्ट्या पट्ट्यांची अंडरवेअर तुझ्या गुलाबी साडीवर पडते, ही तुमच्या प्रेमाची निशाणी नव्हे काय? आमचं आयुष्य गेलं बाई, परंतु आम्हाला असलं कधी सुचलं नाही. म्हणजे तुलाही कार्लेकर काकांचा चावटपणा आहे हे पटतंय. त्यांच्या मनातलं प्रेम निसर्गालाही मान्य आहे, म्हणूनच इतर कोणत्याही वाळत घातलेल्या कापडावर न पडता त्यांची अंडरवेअर नेमकी तुझ्याच साडीवर येऊन पडली. यामध्ये बरंच काही सिद्ध होऊ शकतं. आता मला पार्टी पाहिजे बरं का. हे ऐकून जळके काकूंनी रागारागाने मोबाईलच बंद करून टाकला आणि त्या म्हणाल्या, पाहिलं, तुमच्या या असल्या आगाऊपणामुळे मला आता कॉलनीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही आणि माझं सोहळं देखील खराब झालं. सोहळं खराब झालं म्हणजे? या माझ्या गुलाबी साडीवर तुमची अंडरवेअर येऊन पडली. जळके काकू डोळे पुसत म्हणाल्या, उद्या आमच्या घरात कुलधर्म आहे. मी सोहळ्यात स्वयंपाक करण्यासाठी ही साडी इथं वाळत टाकली होती. आता माझ्या सोहळ्याच्या साडीवर परपुरुषाची चट्ट्यापट्ट्याची अंडरवेअर येऊन पडते. हा प्रकार किती गंभीर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का मजनू कार्लेकर? मी मजनू? टकलावरून हात फिरत कार्लेकर म्हणाले. नाहीतर काय, जळके काकू रागाने म्हणाल्या, तुमची माझ्यावर तशी नजर असते असे याचा हा एक ढळढळीत पुरावा आहे. आता यावर पोलीस केस होऊ शकते. पोलीस केस? अहो, केस काय, केसाचा आंबाडा झाला तरी पोलीस याकडे लक्ष देणार नाही. आणि इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही माझ्या विरुद्ध पोलिसात जाणार? मग काय सोडते की काय? हे पहा, हे असला फालतू विषय उगीच ताणू नका. कार्लेकर काका जळके काकूंना समजावत म्हणाले. तुमचं रागीट बोलणं मी विसरून जातो. जोराचा वाऱ्यानं हा प्रकार घडलेला आहे. मी माझी अंडरवेअर अगदी नेम धरून जरी तुमच्या साडीवर फेकली असती तरी तिथं जाईलच याची काय खात्री आहे? म्हणजे अहो, कमाल करता बाई तुम्ही. माझी अंडरवेअर परत द्या आणि हा किरकोळ विषय मिटवून टाका. अजिबात नाही, जळके काकू म्हणाल्या. हा फोटो मोबाईलवर व्हायरल झालेला आहे. तो तुम्हीच आता ताईपणा करून व्हायरल केलेला आहे मोबाईलवर. असं करून तुम्ही नाहक एका निरागस ज्येष्ठ नागरिकाला कायद्याच्या कचाट्यात ओढू पाहत आहात. हे लक्षण काय मला बरं वाटत नाही. तेवढ्यात सौभाग्यवती वैजयंती कार्लेकर देखील गुडघे धरत टेरेसवर आल्या आणि नवऱ्याचा आणि जळके काकू यांचा भांडायचा आवेश पाहून त्याही दचकल्या. तेव्हा कार्लेकरांनी झालेला सगळा प्रकार सांगितला. ते पाहून डोक्याला हात लावत सौ कार्लेकर रागाने म्हणाल्या, जळके काकू, तुम्ही तुमच्या आडनावाला साजेसं असंच वागत आहात. कॉलनीत जरा शांतता दिसली की तुमचा काय जळफळाट होतो हे मला समजत नाही. इतक्या क्षुल्लक घटनेचा तुम्ही इतका घाणेरडा अर्थ काढलेला पाहून कुठलाही लहान पोरग देखील हसेल हो. आता तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर रडालच. जळके काकू आत्मविश्वासाने म्हणाल्या. म्हणजे तुम्ही इतक्या फालतू घटनेचा बाऊ करून पोलीस स्टेशनला जाणार? सौभाग्यवती कार्लेकर बांगड्या सावरत म्हणाल्या. पण लक्षात ठेवा, आम्हाला देखील कायदेशीर मार्ग आहेत म्हटलं. माझा मुलगा विनय दिल्ली हायकोर्टात वकिली करतोय. थांबा, त्यालाच विचारते. तो तिथूनच तुमचे वाभाडे काढतो की नाही बघा फेसबुक लाईव्हवर. कार्लेकरांच्या दिल्लीत वकिली करणाऱ्या मुलाचं विनयचं नाव काढताच जळके काकूंचा सगळा मूडच बदलला आणि चेहरा गरीब गाईसारखा करून त्यांनी विचारलं, कशाला तुम्ही बिचाऱ्या विनयाला
इतक्या साध्या वादामध्ये ओढून घेताय? आता पटला ना तुम्हाला हा वाद किती साधा आहे तो? आमची स्वाती साधीच आहे. जळके काकूंनी आता भलताच मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, आमची स्वाती देखील साधीच आहे. आपल्या साडीवर पडलेली कार्लेकर यांची अंडरवेअर पुन्हा कार्लेकर यांच्याकडे टाकत जळके काकू म्हणाल्या, जाऊ द्या, झालं ते झालं. मी बोलले ना, मी जे भांडण केले, जो वाद केला, तो आता तुम्ही विसरून जा. विनयची वकिली म्हणजे तुमच्या मुलाची विनयची वकिली खूप चांगली चालली. तो दिल्लीत खोऱ्यानं पैसा ओढतोय असं आमची भांडेवाली म्हणत होती. कधी येणार आहे तो? का? कार्लेकर खोचकपणे म्हणाले. तो आल्यावर असल्या गोष्टी सांगून त्याचाही मोड तुम्ही खराब करण्याच्या विचारात आहात की काय? अहो सॉरी म्हणते ना मी. जळके काकू हसत म्हणाले, आमची स्वाती लग्नाची आहे हे तुम्हालाही माहीत आहे. ती बेंगळूरला IT इंजिनियर आहे. तिला पगार किती? 10,000 फक्त दिवसाला. मग ठीक आहे, विनय पुढच्याच आठवड्यात येणार आहे, तेव्हा बोलणी करू. मग तर झालं. फारच गळ्यात पडता बाई तुम्ही. सौभाग्यवती कार्लेकर म्हणाल्या, पण आमच्या विनयाला स्वाती पसंत पडली पाहिजे. शेवटी त्याचाही विचार महत्वाचा आहे म्हटलं. माझी मुलगी दिसायला लाखात एक आहे. जळके काकू आत्मविश्वासाने म्हणाल्या, कंपनीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये आमची स्वाती पहिली आली आहे. आणि मोबाईल सर्फिंग करून त्या दाखवत म्हणाल्या, तिच्या सौंदर्याबद्दल तुम्ही शंकाच घेऊ नका. वाटलं तर आमच्या स्वातीचं तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट दाखवते. 21,000 फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो पहा, एक से एक कमेंट आहेत लोकांचे. तेही खरंच होतं. इंस्टाग्रामवर स्वाती फेमस होती. तिच्याबद्दल सांगून सांगून जळके काकू थकल्या होत्या. पण कार्लेकर पती पत्नी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हत्या. मात्र जळके काकूंनी भांडणाचं हे काहीतरी आपलं निमित्त काढलं आणि स्वातीच्या विवाहाचा मुद्दा लावून धरला आणि सुदैवाने तो मार्गी लागला. आणि थोड्या दिवसात जळके काकू आणि कार्लेकर यांच्या घरासमोर मंडप उभारले गेले. जळके काकू यांची स्वाती आणि कार्लेकरांचा ॲडव्होकेट विनय यांचं शुभमंगल थाटात संपन्न झालं. यामध्ये खरी गोम अशी होती, स्वातीच्या विवाहासाठी जळके काकू कार्लेकर यांना त्यांच्या मुलाबद्दल विनयाबद्दल विचारत असत. पण कार्लेकर त्याला कधीच दाद देत नव्हते. कारण जळके काकूच इतक्या भांडखोर, तर त्यांची मुलगी काय दिवे लावल यांची या कार्लेकर पती पत्नींना चिंता असायची. परंतु जळके काकू यांनी साडीवर अंडेवर पडल्याच्या किरकोळ मुद्द्याला चावट वळण दिलं आणि भांडणाच्या ओघात कलाटणी देत हा विवाह घडवून आणला. ही गोष्ट स्वतः स्वातीनेच ॲडव्होकेट विनय यांना पहिल्या रात्री सांगितली. तेव्हा ॲडव्होकेट विनय यांनीही हसत हसत डोक्याला हात लावला आणि लाईट बंद केला.